नमस्कार, मी हर्षला महाजॉब कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। तर मित्रांनो, आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलेली आहे। महाराष्ट्रामधील काही ठराविक जिल्ह्यांमध्ये ज्या काही जॉब वॅकन्सी निघालेल्या आहेत त्याबद्दलची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कारण अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती दररोज बघायला मिळतील। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता एअरफोर्स स्टेशन ओझर नाशिक या ठिकाणी या मित्रांनो जागा निघालेल्या आहेत। नर्स फिमेल या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत। त्यासोबतच आया, स्वीपर, सफाईवाला अशा वेगवेगळ्या या ठिकाणी जागा तुम्हाला बघायला मिळतील। ज्यामधील पहिलं पद आहे नर्स फिमेल। या ठिकाणी क्वालिफिकेशन सांगितलेलं आहे डिप्लोमा झालेला आहे किंवा डिग्री नर्सिंग मध्ये झालेली आहे किंवा संबंधित विषयामधील जर तुमच्याकडे जर क्वालिफिकेशन असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता। सॅलरी तुम्ही बघू शकता 15,928 तुम्हाला पर मंथ या ठिकाणी सॅलरी दिली जाणार आहे। वयोमर्यादा मॅक्झिमम या ठिकाणी 50 वर्ष दिलेली आहे। त्यानंतर आहे आया फिमेल साठी 7वी पास सांगितलेला आहे। 16,224 तुम्हाला या ठिकाणी पर मंथ सॅलरी दिली जाणार आहे। 50 वर्ष या ठिकाणी वयाची मर्यादा दिलेली आहे। स्वीपर सफाईवाला यासाठी 7वी उत्तीर्ण सांगितलेला आहे। 16,224 या ठिकाणी पर मंथ तुम्हाला सॅलरी दिली जाणार आहे मित्रांनो। एअरफोर्स स्टेशन ओझर नाशिक हे जॉब लोकेशन असणार आहे मित्रांनो। तर आता या ठिकाणी अप्लाय कशा पद्धतीने करायचं आहे, तर तुम्हाला या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने मित्रांनो अप्लाय करायचं आहे। बाय हँड तुम्हाला या ठिकाणी तुमचा जो काही अर्ज आहे तो नेऊन द्यायचा आहे। जसं की या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे टायमिंग फॉर नर्स साठी मंडे टू फ्रायडे मध्ये तुम्ही या ठिकाणी जाऊन अर्ज देऊ शकता। त्यासोबतच आया आणि सफाईवाल्यासाठी मंडे टू सॅटर्डे या ठिकाणी त्यांनी वार दिलेला आहे। तुम्ही जर इंटरेस्टेड कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला या ठिकाणी प्लेन पेपरवरती तुमचे फोटो कॉपीज या ठिकाणी लावायचे आहेत। त्यासोबतच तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज करताय ते, सोबतच जर तुमच्याकडे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असेल ते, क्वालिफिकेशन, बायोडेटा, मोबाईल नंबर, 2 रिसेंट पासपोर्ट साइज फोटोग्राफ्स, ॲड्रेस हे तुम्हाला या ठिकाणी ॲड्रेस दिलेला आहे तुम्ही बघू शकता। AOC एअरफोर्स स्टेशन ओझर नाशिक या ठिकाणी तुम्हाला बाय हँड हा 11 मे 2026 च्या आधी मित्रांनो जमा करायचा आहे। इंटरव्ह्यू बद्दलची सगळी माहिती, डेट, टायमिंग, तुम्हाला लोकेशन ते या ठिकाणी तुम्हाला कॉलद्वारे या ठिकाणी कळवण्यात येईल मित्रांनो। जर का तुम्ही इंटरेस्टेड असाल, नाशिक जिल्ह्यामध्ये राहत असाल आणि तुम्हाला जर चांगली नोकरी पाहिजे असेल तर मित्रांनो नक्कीच या ठिकाणी अर्ज करा। फॉर्म भरण्याची जी अंतिम तारीख आहे ती आहे 11 मे 2026। त्याआधी तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज बाय हँड तिथे नेऊन द्यायचा आहे। त्यानंतर मित्रांनो दुसरी जी जॉब वॅकन्सी आहे ती आहे AFS पुणे या ठिकाणी या मित्रांनो जागा निघालेली आहेत। तुम्ही बघू शकता पोस्ट आहे क्लर्क अकाउंट साठी या ठिकाणी जागा निघालेली आहे। वयोमर्यादा आहे 21 ते 45 वर्ष। क्वालिफिकेशन सांगितलेलं आहे कॉमर्स मध्ये जर तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, एक्सेल, मायक्रोसॉफ्ट ऑफिस, टॅली तुम्हाला येत असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। जर तुमच्याकडे 2 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे अकाउंटिंग रिलेटेड किंवा बुक कीपिंग जॉब जर तुम्ही केलेला आहे तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिले जाणार आहे। सॅलरी तुम्ही या ठिकाणी बघू शकता मंथली फिक्स अमाउंट या ठिकाणी तुम्हाला 25,000 मित्रांनो दिली जाणार आहे। त्यासोबतच या ठिकाणी ॲन्युअल इन्क्रीमेंट सुद्धा होते मित्रांनो। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता कशा प्रकारे अर्ज करायचा आहे, तो ऑफलाईन पद्धतीनेच मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी सुद्धा अर्ज करायचा आहे। 14 मे 2026 फॉर्म भरण्याची अंतिम दिनांक आहे। या ठिकाणी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे, तर तुमचे जे पण रिलेव्हंट डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला या ठिकाणी सबमिट करायचे आहेत। या ठिकाणी ॲड्रेस दिलेला आहे। 14 मे 2026 च्या आधी तुम्हाला हे तुमचा जो काही अर्ज आहे तो पाठवायचा आहे मित्रांनो। त्यानंतर मित्रांनो दुसरी जी जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे ती आहे भारतीय डाक विभागामध्ये मित्रांनो सोलापूर जिल्ह्यासाठी या जागा निघालेल्या आहेत। दरवर्षी या जागा निघत असतात, प्रत्येक जिल्ह्याच्या या जागा निघत असतात विमा प्रतिनिधीसाठी। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता टपाल जीवन विमा योजना व ग्रामीण टपाल जीवन विमा योजनेअंतर्गत असणाऱ्या विविध विमा पॉलिसीच्या विक्रीसाठी विमा प्रतिनिधीची नेमणूक वरिष्ठ अधीक्षक सोलापूर विभाग यांच्या मार्फत थेट मुलाखतीद्वारे घेतली जाणार आहे। तर या ठिकाणी इच्छुक उमेदवारांनी तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते लेखी अर्ज, संपर्कासाठी स्वतःचा मोबाईल क्रमांक, शैक्षणिक पात्रतेचे आवश्यकता प्रमाणपत्र, झेरॉक्स या ठिकाणी तुम्हाला जॉईन करायचे आहे, आधार कार्ड, पॅन कार्ड, 12वीचे बोर्ड सर्टिफिकेट, डिग्री, डिप्लोमा सर्टिफिकेट आणि 3 फोटो अन्य संबंधित कागदपत्रे स्पीड पोस्ट द्वारे पाठवून द्यायचे आहेत।
21/5/2026च्या आधी तुम्हाला या ॲड्रेसवरती तुमचा जो काही अर्ज आहे तो स्पीड पोस्टने पाठवायचा आहे. तर या पदासाठी वयोमर्यादा किती असणार आहे? तर उमेदवाराचे वय मुलाखतीच्या दिवशी किमान 18 वर्ष आणि कमाल या ठिकाणी वयाची मर्यादा दिलेली नाहीये. शैक्षणिक पात्रता अर्जदाराने केंद्र किंवा राज्य सरकारद्वारे मान्यताप्राप्त बोर्डाद्वारे 10वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण करणे अनिवार्य असणार आहे.